नमस्कार, मी रवी वसंत सोनार, मार्मिक संवाद अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज मार्मिक कट्ट्यावर पंढरपूर येथील पत्रकार शिवशाही न्यूज या न्यूज पोर्टलचे संपादक आमचे सन्मित्र माननीय सचिन कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्यांची नुकतीच डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। मार्मिक कट्ट्यावर आपलं स्वागत। आपली नुकतीच निवड झाली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठी शुभेच्छा। सचिनजी, प्रथमतः तुमची सविस्तर ओळख आमच्या दर्शकांना करून द्या। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज या वृत्तसंस्थेचा मी संपादक आहे। खरं तर ओळख करून द्यावी एवढं काही अजून मोठं काम करता आलेलं नाही, पण भविष्यात नक्कीच करू। शिवशाही न्यूज हे साधारण 1.5-2 वर्षापूर्वी न्यूज नेटवर्क सुरू केलं आपण। कोरोनाचा काळ होता, बऱ्याच गोष्टी व्यक्त होण्यासाठी एक माध्यम हवं होतं, माणसं बाहेर पडू शकत नव्हती आणि त्यावेळी आपण कुठल्या तरी माध्यमातून व्यक्त होऊया, समाजाविषयी आपलं असणारं मत लोकांपर्यंत पोचवूया या उद्देशानं हे न्यूज नेटवर्क सुरू केलं आणि आज याचे महाराष्ट्रात 32 प्रतिनिधी, 7 जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी, 4 ठिकाणी विभागीय कार्यालय आणि एकूण 32 प्रतिनिधींच्या माध्यमातून आपलं यूट्यूब चॅनल, पोर्टल, फेसबुक पेज आणि साप्ताहिक या प्लॅटफॉर्मवर आपलं काम चालू आहे। अतिशय कमी वेळामध्ये खूप छान उत्तुंग भरारी तुम्ही घेतलेली आपण पाहतो। सचिनजी, तुमची नुकतीच जी निवड झाली आहे त्या संघटनेच्या बाबतीत, त्या संघटनेचं काम आणि त्या संघटनेचं एकंदरीत परिचय, थोडक्यात परिचय आमच्या सर्व दर्शकांना करून द्या प्लीज। माझी जी आता निवड झालेली आहे ही खरं तर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना मुंबई यांच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही जी आहे हे लोकमतचे जे संपादक होते राजा माने साहेब, त्यांनी या संघटनेची सुरुवात केलेली आहे आणि आपले सुनील भाऊ उमरे हे त्याचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आहेत। त्यानंतर सांगोल्याचे मानदेश नगरीचे संपादक जे आहेत सतीश भाऊ सावंत हे त्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि संघटनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांचं चालू आहे। प्रवीणजी नागणे विजन वार्ताचे संपादक हे त्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ही संघटना प्रामुख्यानं डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जे काही पत्रकार आहेत त्यांच्यासाठी काम करते। म्हणजे त्याच्यात इतरही पत्रकारांसोबत ते काम करते, त्यांच्यासाठी काम करते, पण मुख्य उद्देश हा आहे की डिजिटल मीडिया जे नवीन प्लॅटफॉर्म आपल्याला सगळ्यांना समोर आहे त्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे जे काही संपादक असतील, पत्रकार असतील किंवा मीडियाकर्मी असतील त्यांच्यासाठी ही संघटना काम करते आणि या सर्व जे काम करणारे लोक आहेत त्यांना मीडियाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। धन्यवाद सचिनजी। आता तुमची या संघटनेच्या माध्यमातून शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे। आता ही एक मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे। मी या संधीच्या माध्यमातून पंढरपूर आणि परिसरातील जनतेची किंवा नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे किंवा त्यांना संधी देण्याचे काम, तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असेल, संकल्पना असेल तर ती संकल्पना आमच्या दर्शकांना सांगा। खरं तर पत्रकारांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतो। चौथा स्तंभ यासाठी म्हटलं गेलेलं आहे की समाजामध्ये जे काही गोष्टी घडतात त्याची फक्त माहिती देणे किंवा त्याचं वार्तांकन करणे एवढीच पत्रकाराची जबाबदारी नसते, तर समाजामध्ये घडणाऱ्या काही ज्या चुकीच्या गोष्टी असतील, शासन असेल, प्रशासन असेल, हे जर काही चुकीच्या दिशेनं जात असेल, चुकीचं वागत असेल, समाजाच्या हिताचं वर्तन त्यांचं होत नसेल तर त्याच्याविषयी भाष्य करणं, नुसतं भाष्यच नाही करणं तर एखाद्या चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि पीडित
अन्यायग्रस्त लोकांचा आवाज बुलंद करून तो संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे खरं तर पत्रकाराचं काम असतं. आणि त्याच दृष्टीनं आम्ही पत्रकार संघाचा अध्यक्ष होणं ही नंतरची बाब झाली, पण एक पत्रकार म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी एक पत्रकार म्हणून पीडितांची बाजू, त्यांचा आवाज आपण संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून आपण जे काम करतो आहे ते या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पण चांगल्या पद्धतीनं करता येतं आणि तेच आपण आता करतो आहे. हे झाले समाजासाठी करण्याच्या कामाचे. आणि मग त्याच्यात असे अनेक प्रकार आहेत, अनेक गोष्टी करता येतात. काही लोकहिताच्या चळवळी असतील त्यांना आपण प्रमोट करू शकतो किंवा त्यांच्याविषयी जनजागृती करू शकतो. सरकारच्याही ज्या काही चांगल्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं, बऱ्याच वेळा काय होतं की सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून काम करणं किंवा मीडिएटर म्हणून काम करणं, हां, तर ह्याही गोष्टी म्हणजे पत्रकारांनी केल्या तर त्या लोकांच्या हिताच्या होतील. ह्या लोकहिताच्या कामाच्या संदर्भात झालं. त्याचबरोबर आता एका संघटनेचा पदाधिकारी होणं, यातून आपण बऱ्याच वेळा काय होतं की जनता तर अन्यायग्रस्त होतेच, पण कधीकधी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस कुठे ना कुठे कधीकधी अन्यायाला बळी पडत असतो. आणि मग असे काही छोटे मोठे अन्याय पत्रकार कदाचित थोड्या कमी प्रमाणात पडत असतील, पण पडतात काही ठिकाणी. तर अशा वेळी किंवा पत्रकारांच्या काही बाजू असतील, काही आवाज असेल, काही त्यांची कामं असतील, ते प्रामुख्यानं प्रखरपणे संबंधित यंत्रणांसमोर नेणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, कमतरता असेल, उणीवा असतील, त्या भरून काढणं, यासाठी प्रयत्न करणं हे संघटनेचा पदाधिकारी म्हणून माझं काम आहे. अतिशय चांगला संकल्प तुमच्या या कालावधीमध्ये असणार आहे हे तुम्ही आत्ता सांगितलं. सचिनजी, एखाद्या संघटनेमध्ये काम करताना येथील स्थानिक जे तुमचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत किंवा राज्याचे पदाधिकारी आहेत, यांच्याशी तुमचा संवाद कसा होतो आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य कसं होतं याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. म्हणजे सहकार्य सगळ्यांचंच खूप चांगलं मिळतं. वास्तविक मी वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतो आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी मी कामगार संघटनेचं काम करत होतो, त्याच्याही आधी मी आंबेडकरी चळवळीचं काम करत होतो. त्यानंतर आता मी पत्रकाराच्या क्षेत्रामध्ये मी ॲक्टिव्ह झाल्यानंतर मी आता पत्रकार संघटनांचंही काम करतो आहे. ज्या संघटनामध्ये किंवा ज्या चळवळीमध्ये मी काम केलं त्या ठिकाणी सगळ्या जे वरिष्ठ पदाधिकारी असतील, राज्याचे असतील, सगळ्यांचंच मला खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आत्तापर्यंत. आणि आत्ताच्या संघटनेचं जर आपण बोलत असताना आता डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही जी संघटना आहे ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजा माने यांनी स्थापन केली. तर अगदी संस्थापक अध्यक्ष असूनही किंवा आज एका मोठ्या पेपरचे ते संपादक आहेत, अतिशय त्यांच्याकडं कामाची व्यस्तता असतानाही कुठल्याही किरकोळ कामासाठी जर त्यांना फोन केला किंवा त्यांना काही मार्गदर्शन विचारलं तर ते अगदी खूप जुने संबंध असल्यासारखं ते मार्गदर्शन करतात किंवा त्या कामाची सोडवणूक करण्यासंदर्भात ते आम्हाला वेळोवेळी सांगत असतात, सूचना देत असतात. नुकतीच 2 दिवसापूर्वी त्यांनी सोलापूर इथे एक बैठक घेतली आमच्या सगळ्यांची. फक्त पदाधिकारी निवड करणे एवढ्यापुरतं बैठकीचं स्वरूप नव्हतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्थानिक पातळीवर काम करताना काय अडचणी येतात, काय अडचणी येऊ शकतात, त्यांच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाचा त्यांनी आम्हाला बराच ओहापोह तिथं झाला. आणि त्यामध्ये आता आपल्याला काम करताना काय अडचणी येणार आहेत त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुनील भाऊंचं तर नेचर तुम्हालाही माहितीच आहे. सुनील भाऊ उमरे यांचं तर नेहमीच अगदी छोट्या मोठ्या गोष्टीतून मार्गदर्शन असतं. अगदी एखादी बातमीची स्क्रिप्ट लिहिताना काय अडचण आली, काही लिगल म्हणजे पोलीस स्टेशनच्या वगैरे बातम्या लिहिताना काही आपल्याला शंका आल्या तर आम्ही सुनील भाऊंना अगदी बिनधास्तपणे कोणत्याही वेळी दिवसाच्या फोन करतो आणि त्यांचं लगेच सहकार्य मिळतं. संघटना चालवण्याचं किंवा संघटनेत काम करत असताना सुद्धा त्यांचं खूप वेळोवेळी मार्गदर्शन होतं. आणि सतीश भाऊ सावंत जे आहेत आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य, त्यांनी तर अगदी म्हणजे लहान भावासारखं आम्हाला आम्ही विचारायच्या आधीच ते आमच्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करतात. प्रवीण नांगणे हे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे, त्यांचंही खूप चांगलं सहकार्य प्रत्येक वेळी मिळतं. आणि मी इथं आवर्जून उल्लेख करेन की मी ह्या संघटनेच्या व्यतिरिक्तही
जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, सिनियर आहेत किंवा अनुभवी पत्रकार आहेत, मग मी त्यासाठी मी नागेश सुतार सरांचं इथं आवर्जून उल्लेख करेन की म्हणजे संघटना हा नंतरचा विषय झाला, परंतु अगदी आमच्या कामाच्या बाबतीत किंवा संघटनेच्या कामाच्या बाबतीत इतकंच काय की टेक्निकल गोष्टीमध्ये सुद्धा कधी काय अडचण आली तर आम्ही अगदी सहजपणे, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीचा एक किस्सा, म्हणजे तुम्ही कसं सहकार्य मिळतं ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारल्यामुळं मी हे सांगेन की सुरुवातीच्या काळात माझी नागेश सुतार सरांची ओळखही नव्हती. मी त्यांना HP न्यूजचे संपादक, मी त्यांना एक मेसेज केला, नमस्कार मी सचिन कुलकर्णी, मी तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे. 10व्या मिनिटाला त्यांचा रिप्लाय आला, या मी पंढरपूरातच असतो. मग मी माझ्या आणि त्यांच्या दोघांच्या सवडीने त्यांना भेटायला गेलो आणि पहिल्याच भेटीत असं लक्षात आलं की खुली किताब आहे आदमी. त्यांनी सगळं पूर्ण सहकार्य केलं. त्याच्यानंतर मी आणखी एका नावाचा आवर्जून इथं उल्लेख करू इच्छितो की राजकुमार शापूरकर, PVN न्यूजचे संपादक जे आहेत राजाभाऊ, त्यांनी पण म्हणजे ज्या वेळी आम्हाला काही अडचण येईल, गरज पडेल त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जातो, हक्कानं जातो. अगदी पत्रकारितेतल्याच नव्हे तर अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या सुद्धा गोष्टी किंवा कुठल्याही गोष्टीबाबत त्यांना जर शंका विचारली, मार्गदर्शन मागितलं तर त्यांच्या एवढं बिझी शेड्यूलमधून ते वेळ काढून आमच्यासाठी वेळ देतात, मार्गदर्शन करून चहा पाजून आम्हाला तिथून पाठवून देतात. आणि आमचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत कोरके साहेब म्हणून, त्यांच्याही नेतृत्वात मी काम केलं आहे. ते सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मार्गदर्शन असतं. आपले रामभाऊ सरवदे आहेत, आता त्यांचीही एका संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, त्यांच्याही सोबत मी काम केलं. आणि हे तर सहकार्य करतातच करतात. खरं तर माझं ह्या क्षेत्रातलं अनुभव आणि वय हे थोडंसं कमीच आहे ह्या सगळ्यांपेक्षा, पण तरीसुद्धा ह्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केलं, कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ दिली नाही. आणि त्याबरोबरच मी ज्यांच्यासोबत काम करतो, माझे समवयस्क असतील किंवा माझे ज्युनियरसुद्धा असतील, त्यांचंही सगळ्यांचं मला वेळोवेळी सहकार्य मिळत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या संघटनेपुरता नाही तर ज्या व्यक्तींना, ज्या ज्येष्ठांना पत्रकारितेचा अनुभव आहे या सर्वांची तुम्ही चर्चा करता आणि त्यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेता. हे झालं संघटनेचं आणि पत्रकारांच्या बाबतीतलं. परंतु पत्रकारितेचं काम करत असताना समाजामधील विविध संघटनेचे पदाधिकारी, आध्यात्मिक क्षेत्रातील काही मान्यवर लोक असतील किंवा राजकीय पुढारी किंवा अजून व्यावसायिक लोक किंवा प्रशासकीय अधिकारी, या सर्वांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. कसं असतं, सहकार्य मिळतं सगळ्यांचं, त्याच्यावर कधी खरं तर आपण कसं त्यांच्याशी डील करतो किंवा आपण त्यांच्याशी कसं वर्तन आहे आपलं किंवा आपलं एकूण नेचर कसं आहे हे साधारण माणसाच्या लक्षात येतं. आणि मग त्यानंतर ठरतं की कुणी कुणाला सहकार्य करायचं, किती पद करायचं, किती. आणि माझा मुळातच थोडासा स्वभाव म्हणजे कुणाला मी न दुखवण्याचा जो माझा स्वभाव आहे किंवा एखादी गोष्ट नाही पटली तर शांत राहणे, उठून जाणे तिथून, असा स्वभाव असल्यामुळं मला सगळ्याच बाबतीत सगळ्याच गोष्टींचं सहकार्य मिळतं. आध्यात्मिक क्षेत्रात म्हणाल तर पंढरपूर ही आपली आध्यात्मिक राजधानी आहे. नावं घ्यायचं म्हटलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं सगळेच म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातील सगळे असतील किंवा इतरही काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, या सगळ्यांचं अतिशय सहकार्य म्हणण्यापेक्षा खरं तर मार्गदर्शन म्हणूया आपण, त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. पंढरपूरच्या मंदिर परिसरात आपण जेव्हा काही एखादी बातमी कव्हर करायला जातो त्यावेळी ह्या लोकांचं खूप चांगलं सहकार्य मिळतं. मंदिर समितीचे अधिकारी असतील, तिथले काही कर्मचारी असतील, येणारे भाविक भक्तसुद्धा असतील, सगळ्यांचं सहकार्य मिळतं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधलं जर म्हणाल तर तिथं सहकार्य मिळतं पण आणि नाही पण असं म्हणावं लागेल थोडंसं. त्याचं कारण असं की काही वेळा काय असतं की एखादा विचार असतो किंवा मतप्रवाह असतो, त्यामध्ये आपण फिट बसत नाही, पण तो आपल्या कामाचा भाग असतो. त्यामुळं
तो विचार आपल्याला पटो किंवा न पटो त्याचा आपल्या कामावर आपण परिणाम होऊ द्यायचा नाही. असं जर आपण आपलं काम ठेवलं तर नक्कीच सगळ्या विचाराच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांचं आपल्याला सहकार्य मिळतं. पंढरपूरमध्ये पत्रकारितेत काम करताना आपण एक प्रामुख्यानं जर एक 4-5 राजकीय पक्षांचा जर विचार केला तर सगळ्याच राजकीय पक्षामध्ये काम करणारे जे पंढरपुरातले लोक आहेत मुळात त्यांचंही एकमेकाशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आणि पंढरपूरची तर संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक काकणभर जास्त आहे. कारण मुळातच पंढरपुरात कसं आहे की वर्ण भीमान विसरली याती एकमेका लोटांगणी जाती ही आपल्या पंढरपूरची संस्कृती असल्यामुळं इथं राजकीय मतभेद आहेत पण विश्वास मनभेद किंवा एकमेकाचा राग मत्सर करणं किंवा टोकाचे मतभेद ठेवणं हे असं पंढरपुरात फारसं दिसत नाही. आणि तीच जी संस्कृती आहे ती आमच्या सहकार्य जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आम्हालाही उपयोगी पडते ते. कारण एखाद्या नेत्याला पत्रकार जेव्हा काही प्रश्न विचारतो एखादा समजा उलटसुलट प्रश्न असेल की त्यांच्या थोडासा त्यांना अडचणीत टाकणारा प्रश्न असेल असा जरी प्रश्न आम्ही एखाद्या नेत्याला विचारला मुलाखतीमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये तर इतर म्हणजे त्याचा असा अर्थ घेतला जात नाही की हा माझ्या विरोधात बोलतोय किंवा हा मला विरोध करतोय किंवा हा मला अडचणीत टाकतोय असा विचार इथले राजकीय नेते करत नाहीत असा माझा अनुभव आहे. थोड्याफार प्रमाणात होत असेल पण बहुतांश वेळा ते त्यांना आपल्याला खुलासा करण्याची संधी ह्या अर्थानं घेतात आणि त्यामुळं मग जे अडचणीत टाकणारे प्रश्न असतात त्यांचे दिलखुलास उत्तर देतात त्याचा खुलासा होतो. आणि जर त्या संदर्भात काही लोकांचा गैरसमज झाला असेल तर तोही दूर होण्यास मदत होते. त्यामुळं मी आता जर म्हणजे नाव घ्यायचं ठरवलं तर सगळ्यांचेच नामोल्लेख मला करावं लागतील. त्यामुळे मी वैयक्तिक कुणाचं नाव इथं करणार नाही पण बहुतांश वेळा मला 1-2 नेत्यांचे तर असा छान अनुभव आला की मी त्यांना असा जरा थोडासा अवघडात टाकणारा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांचा एक कार्यकर्ता मला असं म्हणलं की तुम्ही असं कसं काय प्रश्न विचारताय. म्हणजे कार्यकर्त्याला वाटत असतं ना आपल्या नेत्याला आडवं चालतोय हा. तर त्यावेळी त्या नेत्यानं त्या कार्यकर्त्याला सांगितलं थांब जरा लोकांचं आपल्याविषयी काय मत आहे हे जाणून घेण्याची ही संधी आहे. थांब जरा त्यांचं काम आहे ते त्यांना विचारू दे त्याचं उत्तर द्यायला मी इथं समर्थ आहे. आणि असं बहुतेक सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत असे अनुभव येतात. त्यामुळं राजकीय क्षेत्रातून तर खूप चांगलं सहकार्य पत्रकारांना पंढरपुरात मिळतं. आणि सामाजिक बाबतीत तर जर आपण सामाजिक चळवळीच्या बाबतीत जर विचार केला तर माझा असं पाहण्यात आलेलं आहे किंवा निरीक्षण आहे की बहुतेक सगळ्या ज्या चळवळी आहेत शेतकरी चळवळी असतील सामाजिक संघटनांच्या चळवळी असतील त्यांची सुरुवात बहुतेक वेळा पंढरपुरातून होते. आणि बरेच मेळावे आपल्या पंढरपुरामध्ये हां आणि मग त्याची सुरुवात पंढरपुरातून होते. त्यामुळं जवळजवळ सगळ्या चळवळींशी पंढरपूरच्या पत्रकारांचा संपर्क येतो संबंध येतो. आणि त्यामुळं या चळवळींना तर खरं तर चळवळींना थोडी प्रसिद्धीची गरज असतेच कारण ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि त्यामुळं त्यांच्या आणि पत्रकारांचे सुद्धा खूप चांगले संबंध असल्यामुळं फारशी कुठं अडचण येत नाही. उलट सहकार्य किंवा मार्गदर्शनच ह्या बाबतीतून आम्हाला मिळतं असं मला इथं वाटतं. सचिनजी आपण पाहतो की पत्रकारिता म्हणजे एक व्रत आहे. मग त्याला कधी वेळेचं बंधन नाही किंवा असं सकाळी 10 वाजता जायचं आणि 6 वाजता यायचं असं काय नाही. आपल्या पंढरपूरला तर कधी कधी पहाटे पण जावं लागतं कारण आषाढी कार्तिकेला आपल्याला हे असतं. मग हे सर्व पळापळी करताना मग कुटुंबाकडे असं तुमचं दुर्लक्ष होतं का? मग कुटुंबियाचं मत तुमच्याविषयी काय असतं म्हणजे तुम्ही एकटं नाही हे एकंदरीत सर्व पत्रकारांच्या विषयी असं काय मत असेल तर आम्हाला ते सांगा. हां तुम्ही म्हणला ते अगदी खरं आहे की पंढरपूर हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं सारखी वर्दळ असते. सेलिब्रिटी येतात राजकीय लोक येतात मंत्री उद्योजक इतकी म्हणजे वर्दळ असते की हां एक दिवसही इथं असा रिकामा जात नाही की ज्या दिवशी कोणतर मोठा माणूस सेलिब्रिटी किंवा न्यूज मेकर्स ज्याला आपण म्हणतो ते न्यूज मेकर्स सेलिब्रिटी पर्सनॅलिटी पंढरपुरात आलेले नाहीत असा एखादा दिवस जात नसेल. ह्यामध्ये धावपळ होतेच. ते तर कव्हर करायचं असतं. मोठी माणसं येतात मंत्री येतात सेलिब्रिटी येतात ते कव्हर करायचं असतं. त्याचबरोबर स्थानिक काही कार्यक्रम छोटे मोठे असतात ते कव्हर करायचे असतात. त्याचबरोबर आमचे काही वैयक्तिक म्हणजे समजा कोणी आर्टिकल लिहित असेल कोणी संपादकीय लिहित असेल कोणी काही स्पेशल विषय घेऊन व्हिडिओ करत असेल
सोशल मीडियाच्या माध्यमातून समजा किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून काही वेगवेगळे स्टोरीज करत असेल, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे कामाची व्यस्तता खूप आहे. खरं तर काम करण्याची संधी पंढरपूरच्या पत्रकारांना खूप मोठी आहे. आणि ह्यामध्ये मग बऱ्याच वेळा होतं असं की कुटुंबाला थोडंसं वेळ कमी द्यायला होतं. आणि पण तसं पाहायला गेलं तर ह्या दोन्हीमध्ये समतोल साधताना किंवा ह्याची सांगड घालताना एक प्रकारची मजा पण येते. म्हणजे कामाचा एक जो कामाची नशा म्हणतो ना आपण, कामाची नशा तर असतेच, त्यातून कुटुंबाचं प्रापंचिक जबाबदारी आणि कुटुंबाचे जी काही वात्सल्य असतं ते पण असतंच. आणि ह्या दोन्हीमध्ये मेळ घालणं, त्याचं टाईमटेबल ठरवणं, कधी म्हणण्यापेक्षा बहुतेक वेळा ते टाईमटेबल विस्कळीतच होतं. म्हणजे आम्ही ठरवलेलं असतं की उद्या आपण हे करायचं, ते करायचं आहे, हे करायचं आहे, आणि ते तसं काही घडत नाही. अचानक काहीतरी येतं, अचानक काहीतरी शेड्यूलमध्ये बदल होतो आणि मग ते सगळं विस्कळीत होतं. कुटुंबाच्या थोड्याशा तक्रारी असतात सगळ्याच पत्रकारांच्या बाबतीत की बाबा तुम्ही आम्हाला वेळ देत नाहीत. कारण काय की ह्या क्षेत्रामध्ये कधी कुठं जावं लागेल, कधी कोणत्या कामासाठी बाहेर पडावं लागेल. अगदी आज काय नाही, सुट्टी घेऊन घरी झोपायचं म्हणून ठरवलं आणि एखादी समजा दुर्घटना घडली तर पत्रकाराला उठून कव्हर करायला जावंच लागतं. त्यामुळं असं फिक्स टाईम टेबल पत्रकारांचं कधीच असू शकत नाही. त्यामुळं ह्यातूनच वेळ काढून किंवा मॅनेज करून आम्हाला कुटुंबाला वेळ द्यावा लागतो. आणि सुरुवातीच्या कुरबुरीनंतर किंवा सुरुवातीच्या तक्रारीनंतर आमच्या कुटुंबांनी सुद्धा आता ते मान्य केलेलं आहे की बाबा ह्यांच्या सवडीनुसारच आपल्याला ह्यांचा वेळ घ्यावा लागणार आहे. सचिनजी, गेली 1.5-2 वर्ष मी पाहतोय तुम्ही पत्रकारिता करता, वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, निवडणुका असतील किंवा जत्रा यात्रा असतील किंवा सेलिब्रिटी असतील, तुम्ही जिकडे तिकडे पोहोचता. परंतु ह्या सर्व घडामोडीमध्ये असा एखादा सुखद प्रसंग आणि एखादा वेदना देणारा प्रसंग जर कोणता असेल तो आमच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना सांगा. सुखद प्रसंग तसे कमीच येतात. त्याचं कारण असं की हे जे काम आहे हे काम 100% पॉझिटिव्हली आपल्याला दाखवता येणार नाही. त्याचं कारणच असं की पत्रकार हा नेहमी विरोधकाच्या भूमिकेत असावा आणि असतोच. आणि त्यामुळं सुखद प्रसंग म्हणण्याचे अनेक गोष्टी अशा असतात की जिथं आपण एक सामान्य माणूस म्हणून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु पत्रकार म्हणून तिथं पोहोचू शकतो. हां, तर उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी ते कुठलं नाटक बरं, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात महानाट्य आलं होतं. आणि पंढरपुरात त्याचे जे मुख्य नायक होते, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे, त्यांना भेटण्याचा अनेक जणांनी इच्छा होती. खूप जण प्रयत्न करत होते. त्यातल्या काही जणांना भेट मिळाली, काही जणांना ओझरती मिळाली, कोणाला सेल्फी घेता आली, कोणाला ऑटोग्राफ घेता आला. पण त्यांच्याशी असं म्हणजे कदाचित आता एखादा माणूस जातो, ऑटोग्राफ घेतो किंवा सेल्फी घेतो, तो फेस त्यांच्या लक्षात राहील किंवा ते त्यांना वैयक्तिक बोलतील असं होत नाही. परंतु पत्रकार म्हणून मात्र ही संधी आपल्याला मिळू शकते आणि ती मला मिळाली. पण झालं असं की मी त्यांची एक बाईट घ्यायची होती मला. त्यांना एक बाईट म्हणजे काही विस्तृत मुलाखत तर शक्यच नव्हतं त्या एक शेड्यूलमध्ये. पण एक मला त्यांच्याकडून हे जाणून घ्यायचं होतं की पंढरपुरात आल्यानंतर पंढरपूरचा जो आध्यात्मिक आपला वारसा आहे त्या संदर्भात आणि पंढरपूरच्या नाट्यरसिकांचा जो प्रतिसाद आहे या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं. ते खाजगीत घालून घेता आलं असतं तरीसुद्धा चाललं असतं, मला ऑन रेकॉर्ड घेता आलं तरी पण चाललं असतं. मी त्यांना फॉलो करत होतो 2-3 दिवसापासून. आणि ते 2-3 दिवस मला म्हणत होते ठीक आहे नंतर करूया, आता मला वेळ नाही, ठीक आहे नंतर करूया, आता मला वेळ नाही. आणि मी प्रत्येक वेळी काय करायचो की बूम घेऊन जायचो आणि त्यांच्यासमोर सर एकच बाईट, एकच प्रश्न आहे माझा, असं मी त्यांना रिक्वेस्ट करायचो. शेवटचा दिवस नाटकाचा, त्यांचं पॅकअप झालं होतं. व्हॅनिटीमधून ते ड्रेस बदलून पायऱ्या उतरत होते आणि मी तिथे उभा होतो कोपऱ्यात. म्हणलं बाहेर आले की त्यांना विचारूया आपण. तेवढ्यात त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांना ते क्लिक झालं की हा माणूस 3-4 दिवस लागोपाठ आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी त्यांच्या जे कोण सहकारी होते त्यांना सांगितलं की ते पत्रकारची उभे त्यांना आत बोलवा म्हणले. आणि ते पायऱ्या उतरलेले माघारी गेले. व्हॅनिटीमध्ये म्हणले आपण इथंच करूया, नाहीतर खाली म्हणलं की पुन्हा पत्रकारांचा घोळका होईल आणि मला वेळ होईल. म्हणजे मला गडबड आहे, जायचं. तर बोला म्हणले तुमचं काय मत. मी म्हणलं ऑन रेकॉर्ड करू. हो म्हणले करा ऑन रेकॉर्ड, काय हरकत नाही. मग मी बूम धरला, एका हाताने कॅमेरा एका हाताने बूम, कारण सोबत कुणीच नव्हतं माझ्या.
आणि त्यांना फक्त एकच म्हणजे माझा एकच प्रश्न आहे की पंढरपुरात आल्यानंतर कसं वाटलं आणि पंढरपूरच्या नाट्यरसिकांचा प्रतिसाद कसा होता. त्यांनी खूप छान उत्तर दिलं, छान वाटलं. आणि आता मी जर पत्रकार नसतो तर कदाचित त्यांच्या मनात पंढरपूरविषयी काय आहे हे जाणून घेण्याची माझी इच्छा पूर्ण राहिली असती. असे सुखद प्रसंग येतात, असे सुखद प्रसंग येतात, अनेक असतात, पण दुःखद प्रसंग वारंवार येतात. आता दुःखद प्रसंग म्हणजे आपण जर कन्सिडर असा केला की मला एखादी गोष्ट वाईट झाली, माझ्या बाबतीत झाली आणि तो दुःखद प्रसंग, तर तसे मग फारसे नाहीत. पण दुःखद प्रसंग बऱ्याच वेळा कधी आम्ही म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं अवकाळीमुळे नुकसान झालं आहे, आम्ही तिथं त्याची इंटरव्ह्यू घ्यायला, खरं तर इंटरव्ह्यू घेताना आम्हालाही मनातून भरून आलेलं असतं. त्या शेतकऱ्याची ती अवस्था, डोळ्याला दिसणारं त्याच्या शेताचं झालेलं नुकसान. आणि मग हा खरं तर आपल्या अन्नदात्याचं जेव्हा असं होतं, वर्षभर तो राबतो, द्राक्ष बागायत शेतकरी तर वर्षानुवर्ष त्याला लाखो रुपये खर्च करून, शारीरिक कष्ट करून, त्यांचं पूर्ण कुटुंब त्याच्यात म्हणजे वाहून घेतलेलं असतं. अक्षरशः त्यांनी उरत घेतल्यासारखं ते अखंड राबत असतात. आणि ज्यावेळी हातातोंडाशी आलेलं त्यांचं पीक एखाद्या छोट्याशा पावसामुळं धुळीला मिळतं किंवा त्याचं मात्र होतं, अशा वेळी खरं तर हा प्रसंग माझ्या एकट्यावरच नव्हे तर सगळ्या जगावरचा दुःखद प्रसंग येतो. आणि असे दुःखद प्रसंग किंवा एखादा अपघात असतो, तर्नाताटा मुलगा एखाद्या आईवडिलांचा त्या अपघातामध्ये जखमी होतो किंवा मृत्युमुखी पडतो, हे दुःखद प्रसंग असे वारंवार पत्रकारांच्या समोर येत असतात. पण त्यावेळी आपल्या भावना थोड्याशा दाबून ठेवून, बाजूला ठेवून आपल्याला थोडंसं निष्ठुर होऊन ते बातमी कव्हर करावी लागते. त्याचं कारण असं असतं की ह्या घटनेतून बोध घेऊन पुढे कुणाच्या बाबतीत असं घडू नये, हा खरं तर त्या बातमी करण्याचा मागचा उद्देश असतो. अपघाताच्या वेळी किंवा एखाद्या दुर्घटनेच्या वेळी. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आमची ही तळमळ असते की यांना जिथून शक्य आहे, जशी शक्य आहे तेवढी जास्तीत जास्त मदत ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोचावी, हे त्यावेळीची आमच्या भावना असतात. तर एक पत्रकार म्हणून काम करताना अनेक सुखद अनुभव असतात. तुम्ही सांगितलं की दुःखद म्हणजे व्यक्तिगत दुःख नाही, तर ते सामाजिक दुःख, हे खरोखरच अगदी सामाजिक दुःख आहे. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडला. एक सचत विवेकबुद्धीने विचार केला तर प्रत्येक पत्रकाराला या गोष्टी जाणवतात, परंतु त्याला ते बातमी लोकांच्यापर्यंत पोचवायची असते की जेणेकरून पुढच्याने त्याची चूक करू नये. तर अतिशय छान मुद्दा तुम्ही मांडला. सचिनजी, आता या मुलाखतीचा, मार्मिक कट्ट्यावरील मुलाखतीचा समारोप करत असताना तुम्हाला मी असं विचारेन की पत्रकारितेमध्ये नवनवीन मुलं, मुली, महिला, पुरुष येतात, तर त्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा कसं त्यांनी हे केलं पाहिजे, हे थोडंसं तुमचा आजपर्यंतचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार त्यांना सल्ला म्हणा किंवा एक मार्गदर्शन करा, अशी आमची विनंती आहे. खरं तर पत्रकारितेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवीन लोकांना मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याच एका सहकार्याचा किंवा एका भावाचा सल्ला ह्या अर्थानं हे सगळं घ्यावं अशी मी पहिल्यांदा त्यांना सूचना करेन. त्याचं कारण असं आहे की एक काळ होता पत्रकारितेमध्ये काम करणं तसं अवघड होतं, कारण वृत्तपत्रात पत्रकारिता करणे एवढंच एक माध्यम पूर्वीच्या काळी उपलब्ध होतं. त्यामध्ये पण माध्यमांची संख्या, पेपरची संख्या अतिशय कमी होती. आणि मग त्यामध्ये काम करायला एकतर संधीच मिळायची नाही, मिळाली तर त्यांना ते टिकवणंसुद्धा हे खूप अवघड होतं. मग त्यामुळं तिथं अतिशय बारकाव्यानं, अतिशय मुद्देसूद, चांगली बातमीदारी चांगली करायची, एवढं करूनही ते त्यांच्या वरिष्ठांना, संपादकांना आवडेलच ह्याची खात्री नसायची. त्यानंतर माध्यमं पुन्हा वाढत गेली आणि आजच्या काळामध्ये पत्रकारांना काम करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याचं कारण असं आहे की माध्यमं बदलत पण गेली आणि संख्येनं वाढत पण गेली. म्हणजे पूर्वी फक्त एक वर्तमानपत्र एवढंच पत्रकारितेसाठी संधी होती. त्याच्यानंतर स्थानिक लेवलला साप्ताहिकं निघायला चालू झाली. साप्ताहिकाच्या माध्यमातून कुणी प्रतिनिधी म्हणून, बातमीदार म्हणून, वार्ताहर म्हणून, स्तंभलेखक म्हणून, सदर लेखक म्हणून काम करायला सुरुवात केली. काही जणांनी स्वतः साप्ताहिकं चालवली, चांगल्या पद्धतीने चालवली.
काही साप्ताहिकांनी त्या काळात सुद्धा की असं एक आपला वचक निर्माण केला होता की स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील, नेते असतील, राजकीय लोक असतील, त्यांच्यावर त्यांचं इतकं डॉमिनेशन होतं की आपण जर हे केलं किंवा अशा पद्धतीनं वागलो तर ते संपादक आपल्याविषयी काय लिहितील ह्याची धास्ती ह्या पत्रकारांची नेत्यांना असायची आणि ती एक सकारात्मक भीती सगळ्यांच्या मनात असायची. त्यानंतर कालांतरानं पुन्हा त्याच्यातही बदल होत गेले. पुन्हा एकरंगी होतं त्याचं बहुरंगी झालं, रंगीत पुरवण्या चालू झाल्या, वेगवेगळ्या विषयाला वाहिलेले वृत्तपत्र सुरू झाली, कृषी विषयक असतील, चित्रपट विषयक असतील, महिलांविषयी अशी चालू झाली, मासिकं चालू झाली. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळी सदरं आली, वेगवेगळी पानं आली. अगदी म्हणजे शब्दकोड्यांपासून ते विश्वसंचार म्हणजे जगाच्या ज्ञानापर्यंत, साहित्यापर्यंत, आरोग्यविषयक असेल, अशा सगळ्या प्रकारचं वेगवेगळे विषय हाताळले गेले. नंतर साधारण 90च्या दशकामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झाला. त्याच्या दरम्यान म्हणजे पूर्वी रेडिओ तर एक माध्यम होतंच, म्हणजे बातमीदारी किंवा पत्रकारिता किंवा जगाचं काय चाललं आहे, चालू घडामोडी काय आहेत, करंट अफेअर्सविषयी जाणून घेण्याचे माध्यमं वर्तमानपत्र आणि रेडिओ. रेडिओनंतर पुन्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, म्हणजे टी व्ही चॅनल्स. आता त्याच्या आधी आपण दूरदर्शनवर सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, मध्ये दुपारी एकदा अशा 3 वेळा बातम्या पाहायचो. रविवारी विशेष बातमीपत्र पाहायचो, जिल्ह्याचे असायचे. हिंदी दूरदर्शनवर सुद्धा दिवसातनं एकदा किंवा 2दा 3दा अशा बातम्या सांगितल्या जायच्या. नंतर जे काही प्रायव्हेट चॅनल आले ते सुरुवातीला एंटरटेनमेंट ह्या करमणुकीच्या चॅनलच सुरुवात झाली होती. मग त्याच्यामध्ये करमणुकीबरोबरच दिवसातनं 2-3 वेळा बातमीपत्र सांगायला चालू केली त्यांनी. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बातमी हा TRPचा विषय आहे आणि बातम्यांकडे लोकांचा कल पण चांगला आहे. त्यातल्या त्यात जर दिसणारी बातमी असेल, टी व्हीवर दिसणारी, तर त्याच्याकडे आणखी जास्त लोक आकर्षित होतात. हे लक्षात आल्यानंतर काही चॅनलनं 1 तासाची वार्तापत्र चालू केली. 1 तासानं, म्हणजे दर तासानं मध्ये एक काहीतरी एंटरटेनमेंट प्रोग्राम चालायचा आणि 1 तास नंतर 10 मिनिटाचे, 20 मिनिटाचे किंवा 5 मिनिटाची अशी बातमीपत्र चालायची. ह्याच्यातलं पोटेन्शियल जेव्हा लक्षात आलं मीडियाच्या जे चॅनल चालवणाऱ्या लोकांनी, तेव्हा त्यातल्या काही लोकांनी प्रयोग करून बघायचं म्हणून केवळ बातम्या सांगणारे चॅनल सुरुवात केली. न्यूज चॅनल हा एक कॅटेगरी त्याच्यात तयार झाली. न्यूज चॅनलमध्ये पण दिवसभर बातम्या चालायच्या. त्यानंतर 24 तास 24 आवर बातम्यांचा रतीप पडायला लागला. आता त्याचे परिणाम काय झाले ह्या आजच्या आपल्या चर्चेचा विषय नसल्यामुळं त्याच्यावर आपण कधीतरी नंतर बोलूया. परंतु बातम्या सांगणे हे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता हे मीडियाचं क्षेत्र असं हळूहळू मोठं होत गेलं, विस्तारत गेलं आणि बहुतेक लोकांच्या लक्षात आलं की मीडिया म्हणजे बातमीदारी, पत्रकारिता, जर्नलिझम हे करिअरचे क्षेत्र आहे, संधी आहे. पूर्वी पत्रकारिता करणे किंवा मीडिया चालवणे हा करिअरचं क्षेत्र म्हणून नाही तर एक आणि जे लोक असे म्हणजे डेडिकेटेड लोक असायचे की बाबा समर्पित भावनेनं काम करणारे लोकच ह्या क्षेत्रात काम करत होते. पण पुढं त्याचं थोडंसं व्यावसायिकीकरण पण झालं आणि खूप चांगले दिवस ह्या क्षेत्राला आले. आणि आजच्या घडीला जर आपण विचार केला तर डिजिटल मीडिया हे एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आपल्या हातात आहे. बरं, आता काही जण थोडंसं म्हणतात पण की जी जुनी पारंपरिक आपली साधनं होती माहितीची त्याच्यावर याचं अतिक्रमण झालं आहे. ॲक्च्युली अतिक्रमण अजिबात झालेलं नाही आहे. कसं असतं की काही गोष्टी ह्या समांतर चालत असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक चॅनल आले किंवा दिसणाऱ्या बातम्या आपल्याला मिळाल्या म्हणून पेपर वाचायचं आजही लोकांनी बंद केलेलं नाही. आजही घरोघरी वर्तमानपत्र ही येतच. रेडिओसुद्धा काही म्हणजे मोबाईलमधून रेडिओ ऐकला जातो, त्याच्यावरच्या बातम्या ऐकल्या जातात. म्हणजे कोणतंही जे माध्यम प्रभावी असेल, समाजमानावर परिणाम करणारं असेल तर ते कधीही बंद होत नसतं किंवा त्याच्यावर अतिक्रमण होत नसतं. फक्त त्याच्यामध्ये एकतर अपडेट होतं, म्हणजे त्याच्यामधलं ॲडव्हान्स व्हर्जन तर येतं किंवा त्याला समांतर चालणारं दुसरं एक माध्यम तर तयार होतं. तशा पद्धतीनं आपण डिजिटल मीडिया जर बघितलं तर डिजिटल मीडियाचा खूप चांगला वापर आपण करून पत्रकारिता आपली करू शकतो. त्याचं कारण असं आहे की आज अतिशय गतिमान झालेलं आहे माणसाचं आयुष्य. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की
एखादी बातमी आहे आपल्यासाठी महत्त्वाची आहे, पण त्यावेळी मी कामावर आहे, मी ऑफिसमध्ये आहे, मी नोकरीला गेलो आहे, मी कुठं बाहेरगावी टूरवर गेलो आहे, तर ती बातमी मी त्यावेळी ती घरी नसल्यामुळं माझी मिस होते आणि मला त्या बातमीतलं जे काही सविस्तर मला त्याचं जाणून घ्यायचं आहे ते जाणून घेणं होणार नाही. पण डिजिटल मीडियामुळं काय झालं की डिजिटल मीडियाला मी एनी टाईम एनिवेअर अवेलेबल आहे माझ्यासाठी तो, आणि त्यामुळं डिजिटल मीडिया वेगानं वाढण्याचं कारणच हे आहे की मी जिथं असेल तिथे जसा असेल तसे जेवढा वेळ माझ्याकडे असेल तेवढ्या वेळात मला हवी असलेली गोष्ट माहिती मला तिथं मिळू शकते. हा एक भाग आहे. दुसरा भाग डिजिटल मीडिया वाढण्यामागचा हा आहे की ते चालू असलेलं पाहायचं की नाही हे मी ठरवू शकतो. ऑप्शन तुमच्याकडे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर टी व्हीवर जर एखादं वार्तांकन चालू असेल किंवा एखादी स्पेशल स्टोरी चालू असेल आणि मला पाहायचं नसेल, आता चॅनल बदलून मी ऑप्शन बदलू शकतो, पण त्याच्यामध्ये मी स्क्रोल नाही करू शकत, स्किप नाही करू शकत ती गोष्ट. ते जितके वेळ चालू आहे तितके वेळ ते चालूच राहणार आहे. इथं तो एक संधी आहे की माझ्यापुढे ऑप्शन भरपूर आहेत आणि दुसरी गोष्ट हे मला हवं आहे की नाही हे मी ठरवू शकतो. हा एक भाग आहे. आणि तिसरा एक भाग आहे की एक उदाहरण धरून चालू आपण. तुम्ही टी व्हीवर एखादी बातमी पाहताय आणि तुम्हाला त्या बातमीविषयी व्यक्त व्हायचं आहे आणि तुमचं मत त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवायचं आहे, म्हणजे जो बातमी सांगतोय त्याच्यापर्यंत किंवा ती बातमी जिथे क्रिएट झाली त्या व्यक्तीपर्यंत किंवा त्या घटनेपर्यंत तुमचं मत पोचवायचं आहे. ही संधी इतर माध्यमात नाही, ती संधी डिजिटल मीडियामध्ये आहे. डिजिटल मीडियाच्या प्रत्येक म्हणजे तुमची म्हणजे पोर्टलवरची बातमी असेल तिथेही खाली कॉमेंट करायचं ऑप्शन आहे, त्याला लाईक डिसलाईक करायचं ऑप्शन आहे. यूट्यूबचे असेल तिथं तुम्हाला ती संधी आहे, फेसबुक असेल तिथं तुम्हाला संधी आहे. हां, आणि तिथं तुमच्या ज्या भावना आहेत किंवा तुमचं जे मत आहे ते तिथं व्यक्त करायची संधी आहे. म्हणजे या बातमीविषयी माझी जी काही मत आहे, माझं जी काही भावना आहेत ते मी तिथं व्यक्त करू शकतो. भले ते संबंधित व्यक्ती वाचेल न वाचेल किंवा त्याच्यापर्यंत पोचेल ना पोचेल, पण ती बातमी पाहणारे इतर ऑडियन्सपर्यंत तरी किमान ती पोचू शकते. आणि मग त्या दृष्टीनं त्या बातमीवर किंवा त्या घटनेवर लोक विचार करायला सुरुवात करतात. म्हणजे माझ्या ॲक्सेसेबल आहे, माझं मत तिथं पोचू शकतं. हा एक भाग ते आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं डिजिटल मीडिया हा लवकर लोकप्रिय झाला, लोकांपर्यंत लवकर पोचला आणि भविष्य काळातही डिजिटल मीडिया हे समाजामध्ये अतिशय प्रभावी काम करणार आहे. आता जसे फक्त त्याच्यामध्ये काय आहे की जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही असतात. काय ॲडव्हान्टेज असतील तर डिसॲडव्हान्टेज पण असतातच. त्यामुळं डिजिटल मीडियाचा हे मुक्त व्यासपीठ आहे, इथं ह्याचा वापर कुणीही करू शकतो. हा एक धोका त्याच्यात आहे की बाबा जो वापरकर्ता आहे त्याचा किंवा जो कंटेंट क्रिएटर आहे तो कोणत्या भावनेनं त्याची त्याच्यामागची प्रेरणा काय आहे किंवा त्याची भूमिका काय आहे हा एक मुद्दा आहे. त्यामुळं काही थोड्याफार प्रमाणात चुकीच्या गोष्टीसुद्धा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतात. पण ते मग आता समाजालाच तार्किक अर्थानं विवेकानं विचार करून त्यापैकी आपल्याला मग म्हणून तर डिजिटल मीडिया स्क्रोलचं ऑप्शन झालेलं आहे ना, की हवं की नको हे आपण ठरवायचं आहे. आणि हा एक त्याचा तोटा आहेच, पण तो तोटा आणि मिळणारे फायदे ह्याचा जर विचार केला तर फायदेही जास्त आहेत. डिजिटल मीडिया भविष्यात एक प्रभावी माध्यम म्हणून पुढं येणार आहे आणि ते लोकांच्या हिताचं असणार आहे. नवीन पत्रकारिता क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना फक्त कुणाचं तर काहीतरी बघून किंवा कुठल्या तरी म्हणजे आपण म्हणतो का नाही क्षणिक जी येतं म्हणजे कुठल्या तर प्रभावाखाली येऊन तुम्ही करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे मला हे करायचं आहे, ह्यामध्ये मला करिअर करायचं आहे किंवा करिअर नसेल करायचं पण माझं सेवा म्हणून करायचं आहे, पण करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे. त्याचे इथिक्स म्हणजे त्याची नियमावली जरी कुठं तुम्हाला नियमात बांधलेला नसाल अद्यापपर्यंत तरीसुद्धा तुम्ही स्वतःचे नियम स्वतःला घालून समाजाच्या हिताचंच मी ह्यातून करणार आहे अशा भावनेनं जर तुम्ही आलात तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या लोकांना खूप मोठी संधी ह्या डिजिटल मीडियामध्ये आहे. तशीच ती प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्याच मीडियामध्ये आहे, पण जास्ती संधी ही आता डिजिटल मीडियामध्ये आहे. धन्यवाद सचिनजी. अगदी वर्तमानपत्रापासून रेडिओ, टी व्ही आणि इतर खाजगी चॅनल्स ते आजचं आपलं यूट्यूब चॅनलपर्यंत तुम्ही बरीच माहिती आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना सांगितली. अतिशय छान आणि उत्तम असं एक मेजवानी दर्शकांना या निमित्तानं मिळाली.
जे पत्रकारितेचा अभ्यास करतात किंवा ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी ही मुलाखत नक्कीच पाहावी आणि इतरांच्यापर्यंत पण शेअर करावी. तर आपली नुकतीच डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे. तुमचं काम असंच वरचेवर भरत राहो आणि नवनवीन कल्पना आणि नवनवीन एक आयाम तुम्ही याला द्यावेत, या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.